आठवडाभरापूर्वी धुळे महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं धुळ्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या 5 कंदील परिसरात भाजीपाला विक्री करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या व्यावसायिकांना हटवले होते। तर या व्यावसायिकांना आपल्या व्यवसायासाठी मुख्य बाजारपेठेपासून जास्त अंतरावर असलेल्या ठिकाणी पर्यायी जागा देण्यात आली आहे। मात्र यामुळे नुकसान होणार असल्यानं व्यावसायिकांनी आपले व्यवसाय बंद ठेवले आहेत। यामुळे धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यावसायिकच नसल्यानं शेतकऱ्यांना आपला शेतीमाल आता रस्त्यावर फेकून द्यावा लागत आहे। आज अनेक शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल रस्त्यावर फेकून दिला असून यामुळे व्यावसायिकांपाठोपाठ शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्यानं महापालिकेनं किरकोळ भाजीपाला व विक्रेत्यांना लवकरात लवकर जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मे लोटन गोपजी माळी कंपनी इथून मी आडत्या हरीश माळी गेल्या 4-5 दिवसापासून मनपा प्रशासन, पोलीस प्रशासन हे फेरीवाल्यांना खूप त्रास देत आहे। त्याच्यामुळं त्यांना कुठेही बसू देत नाही। नगावबारीपासून दशेरा मैदानपर्यंत चैनी रोड, साखरी रोड, कुठेच त्या ठिकाणी आग्रा रोड कोणाला बसू देत नसल्यामुळे हे फेरीवाले आणि भाजी विक्रेते कोणी माल घेत नसल्यामुळे मार्केटात संपूर्ण माल या ठिकाणी शेतकऱ्याचा पडलेला आहे। 3-4 दिवसापासून माल विकला जात नाही आहे। शेतकरी पहिलेच वातावरणाच्या या संकटामधनं जात असताना त्याच्यावर वापस असं हे संकट प्रशासनाने आणलेलं असून हे अत्यंत वाईट आहे। शेतकरीचा माल या ठिकाणी विकला जात नसून शेतकरी हवालदिल झालेला आहे। तसे 300-400 रुपये टमाट्याचं जाणारं कॅरेट आज 150 रुपये कोणी या ठिकाणी घेत नाही आहे। कोथिंबीर 40-45 रुपये जाणारी कोथिंबीर इथं 5 रुपये आणि 7 रुपये बी कोणी घेत नाही आहे। शिमलाची जशी परिस्थिती, शेवगा 40-50-60 रुपये किलो जाणारा 10-20 रुपये बी कोणी घेत नाही अशी परिस्थिती इथं असताना या ठिकाणी प्रशासनाने जो फेरीवाल्यांना भाजी विक्रेत्यांवर जो काही घाट घातलेला असून तो अत्यंत वाईट आहे। त्यांना इथं बसू देत नसल्यामुळे इथं शेतकऱ्याचा माल विकला जात नाही आहे। त्याच्यावर लवकरात लवकर तोडगा काढून प्रशासनाने त्यांना या ठिकाणी शेतकऱ्याला आणि फेरीवाल्यांना न्याय द्यावा अशी मी आपणास धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणून आपणास विनंती करतो। प्रशासनाने जो कायदा काढलेला आहे कायद्यावर सर्वांचा पोटा पाण्याचा प्रश्न आहे हा। फेरीवाल्यांचं एवढं नुकसान होत आहे बाजार समितीमध्ये माल भरपूर आहे पण फेरीवाल्यांचे हाल केलेले आहे। म्हणजे प्रशासनाला विनंती की बुवा त्यांनी काहीतरी मार्ग काढून आम्हाला जागा एक योग्य ठिकाणी चांगल्या स्पॉटवर द्यावी। आणि हा माल जो शेतकऱ्याचं इथं एवढं नुकसान होतं आहे की माल कोणी घेत नाही, मालाला बी किंमत नाही। त्याच्यामुळे प्रशासनाने काहीतरी ताबडतोब निर्णय घ्यायला पाहिजे। 6 दिवसापासून गाड्या रोडावर लावून देते, 6 दिवसापासून सर्वांचे हाल झालेले आणि सर्व उद्योगधंदेवाले हातावर दिले। तर बाबा एवढं मोठे नोकरी पाणी इथं बाजार बी असे, इथं काही कंपन्या बी नाही आहे दुसरा धंदा करू शकतात। इथं भाजीपाला, रिक्षा एवढं 2-3 व्यवसाय इथं फक्त 2 नंबरवाल्या धंद्यांना परवानगी आहे सर्व ठिकाणी। सट्ट्याच्या पिढ्या चालू आहे, दारूचे अड्डे चालू आहे, सर्व ठिकाणी चालू आहे। प्रशासनाने योग्य निर्णय घेऊन ते निर्णय घ्यावा। मला कवडीमोल भाव असल्यामुळे जे आमचे कॅरेट 400 रुपये जायचं ते आज आम्हाला 50-60 रुपये विकावं लागत आहे आणि तो माल कोणी उचलत नाही। त्याच्यामुळे आम्ही आज एक माल फेकून परत जातोय आज, कारण की इथं बाजारात फार माल कोणी विक्री घेतच नाही आहे। त्याच्यामुळे आम्हाला हा माल फेकून जावा लागतोय। महानगरपालिकेवाले प्रशासन हे फेरीवाल्यांना इथं बसू देत नाही, त्याच्यामुळे आमचा माल विक्री होत नाही आहे। त्याच्यामुळे आम्हाला 5-6 दिवसापासून हा माल फेकून जावा लागतोय। ही प्रशासनाला विनंती आहे की याच्यावर काहीतरी तोडगा निघावा। फेरीवाले माल उचलायला तयार नाही आहेत, त्याच्यामुळे आमचा माल विकला जात नाही। हा माल आम्ही फेकून जातोय। कृषी उत्पन्न बाजार समिती ही आमच्या मालाचं काहीतरी हे करावे अशी आमची नम्र विनंती आहे। रवींद्र वाघ, आम्ही सर्व फेरीवाले दशेरा मैदान, नगावबारी, चैनी रोड येथील हात विक्री करणारे सगळे व्यावसायिक आज गेल्या 8 दिवसापासून धुळे महानगरपालिका प्रशासक आम्हाला फेरीवाल्यांना बसू देत नाही आहे, हात विक्री करू देत नाही आहे। 8 दिवसापासून आज आमच्या घराची परिस्थिती एकदम वाईट झालेली आहे आणि प्रशासन एक दहशत सारखं निर्माण करून गोरगरिबांना त्रास देत आहे। आम्ही मोर्चा घेऊन गेलो, आयुक्त साहेबांना निवेदन दिले, कलेक्टर साहेबांना निवेदन दिले, तरी 8 दिवसापासून आमच्या निवेदनाचा कोणीही प्रशासकाने विचार केला नाही, कोणीही पक्षाने विचार केला नाही। आमचे गोरगरिबांचे खूप
कोणी आमच्या पाठीशी उभं राहायला तयार नाही आहे. शेतकरीचा माल कोणी उचलत नाही. 8 दिवसापासून शेतकरी हवालदिल झालेले आहे. खूप म्हणजे प्रशासक सर्व हात विक्रीवाल्यांवर अन्याय करत आहे. कष्टकऱ्यांना माल विकू देत नाही आहे आणि अवैध धंदेवाल्यांना प्रशासक बिनधास्त परवानगी देत आहे. मग गोरगरिबांनी कसं जगावं हा प्रश्न सर्वांना पडलेला आहे. आज 8 दिवसापासून सर्व फेरीवाले आज घरी आहे. आज त्यांच्या घराचा प्रश्न फार गंभीर झालेला आहे. ते संकटात आलेले आहे. तर प्रशासकाने योग्य निर्णय घ्यावा आणि आम्हाला न्याय द्यावा. तसेच याप्रसंगी शेतीमालाला पाहिजे तसा भाव मिळत नसल्यानं व्यापारी व शेतकऱ्यांनी व्यथा मांडली आहे. ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.